आम्हाला काय शिकवताय? जाणता राजा कोण म्हणू नये सांगा, विचारा. आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला, आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला. आम्हाला काय शिकवताय? अरे नाही गेलो तुमच्या आम्ही तुम्ही माझ्या आवाज. प्रशांत कोरटकर कोण आहे? एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले. छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली, पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं. त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार, इथं सुद्धा भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार. मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरटकरला पकडायला अध्यक्ष महोदय काय जातंय? तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि 10 दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं. अहो काय करतोय आपण? म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्यांना आवड करता, बक्षीस देता. ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांनी बघितला पाहिजे, आम्ही सुद्धा बघितलेला आहे. पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत कोरटकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये टाकलंच पाहिजे आणि त्या सोलापूरला सुद्धा टाकलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी. अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे, सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या, तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार 4000 कोटीचा घोटाळा केलाय, त्याच्या गाड्या या ईडी आणि सीबीआय कडे होत्या. पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय? हा कोटेवार वापरतो. काय नाव आहे कोरटकर. मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय. आणि हा गाड्या तो वापरतो. मग आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली. आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली, पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली. काय झालं? काय चुकीची माहिती याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती? मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलतायत कारवाई सुरू आहे. अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्यांदा विचारा. हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष महोदय. यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार काय? हे आम्हाला शिकवणार? यांचे महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराव बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार? अध्यक्ष महोदय यांना जरा सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाजवला सांगा. आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते. जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलेल त्याला आमचं सरकार सोडणार नाही. हे आमची भूमिका आहे. आम्हाला काय शिकवत आहे? जाणता राजा कोण म्हणू नये सांगा, विचारा. आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला, आपल्या आजोबांना जाऊन विचारा पहिला. आम्हाला काय शिकवत आहे? आम्हाला शिकवता काय? जाणता राजा म्हणू नका. पहिला आपला सन्माननीय सदस्य खाली बसून घ्या. सर्व सन्माननीय सदस्यांनी खाली बसून घ्या. उगाच चुकीची माहिती येता कामा नये. पहिला जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा. उगाच इथे बोल बडबडत नाही करायचं. आमचं सरकार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय सदस्य बसून घ्या. तुम्ही बसून घ्या. आमचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि हे आम्हाला शिकवतायत. कुठे हे आम्हाला जाणतात छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका. कोण म्हटलं बोलायला विचारा. राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि आम्हाला शिकवतात. जितेंद्र आव्हाड त्या कार्ट्या औरंग्याबद्दल तो बोलतो औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज होते. हे आम्हाला शिकवणार? हे नाही सांगा विषयावर बोलायला. सर्वसामान्य सदस्य लागेल कर्जतला. स्वतः कधी रायगडला गेलेले होते का? आम्हाला शिकवतात. अध्यक्ष महोदय मुद्द्यावर बोलायला सांगा.
बसून घ्या सन्माननीय सदस्य. आम्ही ऐकतोय गपचूप, जास्त बोलायला नको. पंडित जवाहरलाल नेहरू बोला. हो, राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय? आम्हाला शिकवतात. यांना सांगा, मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष महोदय. आम्ही विषय सोडून बोलायला सन्माननीय सदस्य बसून घ्या, 2 मिनिटं बसून घ्या. अध्यक्ष महोदय, कोण लागून गेला तो कोलटकर, त्याला निश्चित कारवाई करणार. पण त्या ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय? त्याला सुचलं नाही. इथे येऊन डायलॉग वर चालू आहे. अध्यक्ष महोदय, सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती, बसून घ्या जागेवर. बसून घ्या. पटलावून काढून टाका, नंतर काय आम्हाला शिकवतायत. बसा बसा सर्व, बसा सर्व. बसा बसा सर्व. सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला. अध्यक्ष इकडे महोदय, पाहून बोला, इकडे पाहून बोला. सन्मान्य सदस्य बसा. अरे तुम्ही कोण सांगणार? इकडे पाहून बोला, इकडे पाहून बोला. अध्यक्ष महोदय, आमच्यावर बोलले, आम्हाला जरा अध्यक्ष कन्फ्युज. महोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं नाही. कन्क्लूड करा सर. आम्हाला पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही. अध्यक्ष महोदय, अख्ख्या महाराष्ट्राला हा जो प्रशांत कोरटकर आहे, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय, राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. सन्मान्य सदस्य पर्सनली आणि अध्यक्ष महोदय, या मंगळूरकर. मुद्द्यांवर कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सन्मान्य सदस्य अनिल अरे मंगळूरकर. नाही गेलो तुमच्या आम्ही काय जाताय तुम्ही माझ्या आवाज काय? बसाच. सन्मान्य सदस्य बसून घ्या. बसून घ्या, तुम्ही बसून घ्या.